ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. रामायण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामध्ये रावणाने सीतेला पळवून लंकेला नेलं होतं आणि सीतेला लंकेतून पुन्हा आणण्यासाठी श्रीरामांना समुद्र पार करायचा होता. आणि तो समुद्र पार करण्यासाठी त्यांच्या वानर सेनेने पूल बांधायला सुरुवात केली होती. मोठ्या उत्साहात ते पूल बांधत होते तेव्हा तिथे एक छोटीशी खारुताई आली. तिने पाहिलं हे सगळी वानर सेना पूल बांधायला श्रीरामांना मदत करतायत. तिने विचार केला मीही थोडंसं योगदान देईन. म्हणून ती खारुताई छोटे छोटे दगड उचलून त्यांना मदत करायला लागली. आणि हे पाहून तिकडच्या एका वानराने तिला चिडवायला सुरुवात केली. तू काय छोटीसी, तू काय मदत करणार, बाजूला जाऊन उभी राहा नाहीतर तुलाच लागेल. आणि हे सगळं बोलणं श्रीराम ऐकत होते. तेव्हा श्रीराम पुढे आले आणि त्या वानर सेनेला सांगितलं, ही जी छोटीशी खारुताई आहे ना, जी छोटे छोटे दगड घेऊन जाते, हिचे छोटे दगड तुमच्या मोठ्या मोठ्या दगडांना जोडण्याचं काम करतायत. त्यामुळे तिला छोटं समजू नका. कोणतेही कॉन्ट्रीब्युशन, कोणतेही योगदान हे छोटं आणि मोठं नसतं. प्रत्येक जण आपापल्या कपॅसिटीनुसार, आपापल्या इच्छेनुसार कॉन्ट्रीब्यूट करत असतो. महत्त्वाचं असतं तर त्याचा हेतू आणि त्याची भक्ती, बस.